सर्वांना माझा नमस्कार. मित्रांनो, आज आपण 6व्या दिवशी चला इंग्रजी बोलायला शिकूया या मोहिमेचा आजचा 6वा दिवस. चला बघूया आजचे 5 नवीन शब्द. मित्रांनो, ही बोर्डावरील 5 नवीन शब्द तुम्ही पाहू शकताय. 5 नवीन शब्दांचं स्पेलिंग इथं दिलेलं आहे, त्याचं उच्चारण दिलेलं आहे आणि त्याचा अर्थ दिलेला आहे. आजचा पहिला शब्द आहे आर्म. त्याचं स्पेलिंग आहे ARM. आर्म म्हणजे बाहू. बाहू म्हणजे हा जो भाग आहे आपल्या हाताचा, याला आपण बाहू म्हणतो. हा जो भाग आहे याला आपण बाहू म्हणतो. त्यानंतर दुसरा शब्द आहे नेवल. NAVEL. नेवल. आणि याला आपण मराठीमध्ये बेंबी म्हणतो. बेंबी किंवा नाभी. आपल्या पोटाच्या इथं जो भाग असतो याला बेंबी किंवा नाभी मराठीत म्हणतो आणि त्याला इंग्रजीमध्ये नेवल. तिसरा आजचा शब्द आहे हेअर. HAIR. आणि त्याला मराठीमध्ये आपण म्हणतो केस. हा जो भाग आहे डोक्याचा याला आपण हेअर म्हणतो. त्यानंतर चौथा आहे आय. त्याचं स्पेलिंग आहे EYE आणि त्याला आपण मराठीमध्ये डोळा म्हणतो. हा जो भाग आहे याला डोळा म्हणतो. प्रत्येकाला 2 डोळे असतात. त्यानंतर आजचा 5वा शब्द आहे अँकल. आणि अँकल म्हणजे मित्रांनो त्याला आपण म्हणतो घोटा. पायाचा जो घोटा असतो त्याला आपण अँकल म्हणतो. पायाचा जो घोटा असतो त्याला आपण अँकल म्हणतो. तर अशा प्रकारचे आजचे 5 शब्द आपण बघितलेले आहेत. आर्म, नावेल, हेअर, आय अँड अँकल. तर मी आशा करतो सर्वजण तुम्ही शब्द पाठ करत आहात. शब्द पाठ करणे म्हणजे इंग्रजी बोलणे शिकण्यासाठी एक पाऊल टाकणे. सर्वांनी ही शब्द वहीमध्ये लिहून काढायचे आहेत आणि त्यांना रोजच पाठ करायचे आहेत. धन्यवाद. मित्रांनो नमस्कार. चला इंग्रजी बोलायला शिकूया या मोहिमेतला आजचा दिवस 6वा. पहिल्या सत्रामध्ये आपण 5 नवीन शब्द अभ्यासलेले आहेत. आता दुसऱ्या सत्रामध्ये आपण 5 मराठीची वाक्ये इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून बघूया. आणि ही वाक्ये आपल्या दैनंदिन जीवनामध्ये खूप उपयोगी असणारे आणि नेहमी वापरात येणारी वाक्ये आहेत. तर कृपा करून ही वाक्ये आपल्या नोटबुकमध्ये लिहून घ्या, वहीमध्ये लिहा आणि त्याचा रोज पाठांतराचा अभ्यास करा. सुरू करूया. 5 वाक्य. पहिलं वाक्य आहे तू किती वर्षाचा आहेस. मित्रांनो, बऱ्याचदा आपण मुलांना जेव्हा आपण प्रश्न विचारतो किंवा आपल्या सहकार्यांना प्रश्न विचारतो की तुमचं वय किती किंवा तू किती वर्षाचा आहेस, त्यावेळेस आपल्याला तोच प्रश्न इंग्रजीमधून कसं विचारता येईल. हाऊ ओल्ड आर यू. तू किती वर्षाचा आहेस. हाऊ ओल्ड आर यू. अशा प्रकारे आपण त्यांना विचारू शकतो. आजचा दुसरा वाक्य आहे माझ्या शाळेची बस चुकली. विद्यार्थी मित्र हो, बऱ्याचदा हे तुमच्यासोबत झालेलं असेल. बऱ्याचदा आपण सकाळी उठण्याचा थोडासा आळस करतो आणि आपली बस निघून जाते, आपली व्हॅन निघून जाते, आपली रिक्षा निघून जाते. त्यावेळेस जर तुम्ही स्कूल बसचा वापर करत असाल आणि तुमची बस निघून गेली असेल तर तुम्ही हे वाक्य म्हटलं पाहिजे, आय मिस्ड माय स्कूल बस. माझ्या शाळेची बस चुकली, म्हणजेच आय मिस्ड माय स्कूल बस. त्यानंतरचा तिसरं वाक्य आहे मी तुला मदत करू शकतो का. बऱ्याचदा आपली भावना अशी असते, एखाद्याला आपण अडचणीमध्ये पाहतो आणि तिथं आपल्याला मदत करण्याची अत्यंत गरज भासते आणि त्यावेळेस आपण समोरच्याला विचारतो मी तुम्हाला मदत करू शकतो का. त्याला आपण इंग्रजीमध्ये कसं विचारणार. कॅन आय हेल्प यू. आपण विचारूया मी तुम्हाला मदत करू शकतो का, म्हणजेच कॅन आय हेल्प यू. पुढे लक्ष द्या. चौथं वाक्य आहे आवाज करू नका. आपण मुलांना बऱ्याचदा म्हणतो, घरी मुलं गोंधळ घालत असतील, पाहुणे आले असतील, मित्र आले असतील. शिक्षक नेहमी आपल्या विद्यार्थ्यांना हे म्हणत असतात, शिकवण्यामध्ये जर विद्यार्थी गोंधळ घालत असतील, आवाज करू नका. तर यालाच आपण इंग्रजीमध्ये कसं म्हणणार. डोंट मेक नॉईज.
आवाज करू नकाला आपण इंग्रजीमध्ये म्हणणार डोंट मेक नॉईज, म्हणजेच डू नॉट मेक नॉईज, त्याला आपण म्हणूया डोंट मेक नॉईज. त्यानंतर आजचा शेवटचा हा वाक्य असेल भिवू नकोस. भिवू नकोस, डोंट बी स्केर्ड. बऱ्याचदा आपण म्हणतो एखादं कार्य जर आपण आपल्या मुलांना सांगत असेल, कर बाळा तू, भ्यायची काही आवश्यकता नाही, भिवू नकोस, त्यावेळेस आपण इंग्रजीमध्ये म्हणू डोंट बी स्केर्ड. काय म्हणायचं आपल्याला? डोंट बी स्केर्ड. तर अशा प्रकारे आजची ही 5 वाक्य आपण अभ्यासलेली आहेत. चला इंग्रजी बोलायला शिकूया या मोहिमेमधला आजचा दिवस 6वा. मी आशा करतो तुम्ही सर्वजण ही वाक्ये तुमच्या वहीमध्ये लिहित आहात आणि त्याला पाठी करत आहात. ज्यांनी माझं यूट्यूब चॅनल शेख सर पीर पाशा शेख सर एज्युकेशनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांना पुन्हा एकदा विनंती करतो, तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करा. माझं इंस्टाग्रामवरती सुद्धा @peerpasha.sheikh असा अकाउंट आहे, त्यालासुद्धा फॉलो करा. काही सजेशन असतील तर मला कमेंट करा. आणि तुमचे नातेवाईक, तुमचे मित्र कुणी असतील त्यांना या चॅनलबद्दल माहीत नसेल तर तुम्ही त्यांना या चॅनलबद्दल सांगा आणि त्यांना सबस्क्राईब करायला सांगा, जेणेकरून तुम्ही जो फायदा उचलताय तो त्यांनासुद्धा होईल. परत भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. चला इंग्रजी शिकूया दिवस 7वा उद्या. धन्यवाद.